जस्ट इमॅजिन, एक सामान्य नोकरदार माणूस आहे, त्याला सॅलरी मिळते आहे, पण हातात काय उरतं आहे? सेविंग्स तर दूरच, टॅक्स भरताना सगळं संपतं आहे आणि त्याच्यावरती 100 लोकांचं टॅक्सचं ओझं आहे. बेंगलोरच्या एका सॅलरीड एम्प्लॉईचं ट्विट व्हायरल झालं आहे. म्हणजे तो म्हणतो की आय पेड 50% ऑफ माय इन्कम ॲज अ टॅक्स. आणि नेटिझन्स म्हणत आहेत, त्याला रिप्लाय देतात, सेम ब्रो सेम. बेसिक सॅलरी वाढते पण डिडक्शन्ससुद्धा अजून जास्त आहेत. TDS आहे, सरचार्ज, सेज आणि हे सगळं भरताना असं वाटतं की आपण स्वतःसाठी काम करतो आहे की सिस्टीमसाठी. 31 जुलैची डेडलाईन जवळ आली आहे. देशभरात सगळे लाखो लोक ITR भरत आहेत, पण मनातलं एकच आहे, कधी संपणार आहे हे सगळं? टॅक्स भरतो आहे पण रस्ते खड्ड्यातच आहेत, ट्रेन्स फुल आहेत, हॉस्पिटल पण व्यवस्थित नाही आहेत. मग हे पैसे नेमके जात आहेत कुठे? मिडल क्लास देशाचा मोस्ट रिलायबल टॅक्स पेयर आहे, पण त्यालाच ना बेनिफिट्स आहेत ना रिस्पेक्ट आहे. नेशन बिल्डिंगसाठी टॅक्स देणं चुकीचं नाही आहे, बट हा बर्डन किती झेलेल कॉमन मॅन? टॅक्स म्हणजे कॉन्ट्रीब्युशन, पनिशमेंट नाही आहे ना. पण सिस्टीममध्ये ट्रस्ट नसेल तर कॉन्ट्रीब्युशन पण थांबतं. हा तुमचा आवाज आहे. जोपर्यंत तुम्ही विचारत नाही ना, तोपर्यंत कोणीच उत्तर देणार नाही आहे.